नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महा टेस्ट सिरीज यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण टेस्ट नंबर 23 मधील सामान्य ज्ञान या विषयाचं विश्लेषण पाहणार आहोत। तर बघूया प्रश्न क्रमांक 76, भारतातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते आहे? तर भारतातील सर्वात उंच शिखर या ऑप्शनमध्ये 4 ऑप्शन दिलेत: माउंट एव्हरेस्ट, माउंट कैलास, कांचनगंगा आणि दोडा बेट्टा। भारतातील सर्वात उंच शिखर जे आहे ते K2 आहे। त्याची उंची आहे 8611 मीटर। मात्र ते आपल्या ताब्यात नाही, आपल्या हद्दीत होतं, म्हणजे जम्मू काश्मीर संस्थान राजा हरिसिंगाच होतं। ते जे आपल्या ताब्यात आलं त्याचा काही भाग पाकिस्तानच्या ताब्यात गेलेला आहे। त्यामुळं ते K2 हे शिखर आहे पाकव्याप्त काश्मीरमध्ये, म्हणजे पाकिस्तानच्या ताब्यात आहे सध्या। त्यानंतरचं दुसऱ्या क्रमांकाचं जे आहे कांचनगंगा, ज्याला कांचनजुंगा पण म्हणतात, ते 8597 मीटर उंचीचं आहे। ते भारताच्या ताब्यात आहे आणि भारताच्या ताब्यात असणारं सर्वात उंच कांचनगंगा आहे। माउंट एव्हरेस्ट हे नेपाळ हिमालयामध्ये, ते भारत देशामध्ये नाही। त्यानंतरचा ऑप्शन आहे दोडा बेट्टा। तो पश्चिम घाटामध्ये मध्य भागामध्ये, पश्चिम घाटाच्या मध्य भागामध्ये दोडा बेट्टा हे शिखर आहे। ते 2637 मीटर उंचीचं आहे। म्हणून भारतातील सर्वात उंच पर्वत शिखर जे आहे ते पर्याय क्रमांक 3 कांचनगंगा यामध्ये येईल। त्यानंतरचा प्रश्न आहे 77, जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो? तर 7 एप्रिल या दिवशी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो। मग जे बाकीचे पर्याय दिलेत 21 मार्च, 22 मार्च, 23 मार्च आणि 24 मार्च दिलेलं नाही, पण आपण घेऊ। या दिवशी कोणते दिवस असतात? व ज ह क्ष, वन दिन, जल दिन, हवामान दिन, क्षयरोग दिन यामध्ये आहेत। म्हणजेच 21 मार्च हा वन दिन, 22 मार्च हा जल दिन, 23 मार्च हा हवामान दिन आणि 24 मार्च हा क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो। म्हणून प्रश्न क्रमांक 77 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। त्यानंतरचा प्रश्न आहे 78, सुनामी हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? तर सुनामी हा शब्द जपानी भाषेतील आहे, पर्याय क्रमांक 2। त्यानंतरचा प्रश्न आहे 79, चंद्रशेखर वेंकट रामन यांना इफेक्टसाठी म्हणजे प्रभावासाठी नोबेल पारितोषिक कोणत्या वर्षी देण्यात आलं? पर्याय क्रमांक 2 1930। आता नोबेल पारितोषिक विजेते पहिले जे आहेत ते रवींद्रनाथ टागोर। मग कोणकोणत्या भारतीयांना नोबेल पारितोषिक मिळालं? रसिहम नोबेल पारितोषिक विजेते, नोबेल विजेते भारतीय रसिहम, चंद्रशेखर सेन, नायपॉल सत्यार्थी, नायपॉल सत्यार्थी। आता शॉर्टकट मध्ये आणि इकडं नाव त्यांचं, र म्हणजे रवींद्रनाथ टागोर, सी व्ही रामन जे आता आपण बघत आहोत ते। त्यानंतर हरगोविंद खुराना, चंद्रशेखर आहे तसंच आहे, इकडे चंद्रशेखर तसंच नाव घ्यायचं, यश चंद्रशेखर। सेन, अमर्त्य सेन, नायपॉल, VS नायपॉल किंवा आहे तसं नायपॉल ठेवलं तरी चालेल।
सत्यार्थी जे आहेत ते कैलास सत्यार्थी. या भारतीयांना नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 79चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1930. त्यानंतरचा प्रश्न आहे 80. भारताच्या संविधानाची प्रस्तावना टिंब संविधानाने प्रेरणा दिली होती. म्हणजे भारताची संविधानाची प्रस्तावना लिहिण्यासाठी टिंब या संविधानाने प्रेरणा दिली होती. पर्याय क्रमांक 2 अमेरिका. म्हणजे भारताची प्रस्तावना जी उद्देशिका जी घेतलेली आहे ते अमेरिकेच्या घटनेकडून घेतलेली आहे. मग भारताच्या घटनेत अजून काय काय घेतलंय? ऑस्ट्रेलियाकडून आपण समवर्ती सूची स्वीकारलेली आहे. ब्रिटनकडून संसदीय लोकशाही स्वीकारलेली आहे. आयर्लंडकडून मूलभूत किंवा नीतिदर्शक तत्वे स्वीकारलेली आहेत. हे आपले सोर्स आहेत. आणि भारत सरकारचा कायदा 1935 या कायद्यातून 250 तरतुदी आपण स्वीकारलेल्या आहेत. म्हणून प्रश्न क्रमांक 80चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा प्रश्न आहे 81. जगातील सर्वात लहान देश कोणता? तर युरोपमध्ये आहे, युरोप खंडामध्ये. तो देश म्हणजे व्हॅटिकन सिटी. व्हॅटिकन सिटीला पूर्ण रोम या शहरानं वेढा दिलेला आहे. एकदम सर्वात कमी क्षेत्रफळ असलेलं 50 हेक्टर जमिनीचं एवढंच क्षेत्र आहे. त्या क्षेत्रावरती लोकसंख्या 2019 मध्ये 825 होती. म्हणजे अतिशय कमी लोकसंख्या आणि सर्वच्या सर्व तिथं पुरुष राहतात. म्हणून प्रश्न क्रमांक 81चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 व्हॅटिकन सिटी. त्यानंतरचा प्रश्न आहे 82. हिराकुड धरण कोणत्या नदीवर आहे? पर्याय क्रमांक 4 महानदीवर आहे. हिराकुड धरण 25.2 किलोमीटर लांबीचं आहे. भारतातलं सर्वात लांब धरण हे महानदीवरील हिराकुड धरण आहे. ओरिसा राज्यामध्ये आहे. संबळपूर पासून 15 ते 16 किलोमीटर अंतरावरती आहे. म्हणजे संबळपूरच्या अतिशय जवळ हे हिराकुड धरण आहे. आता गंगा नदी गंगोत्री या ठिकाणी उगम पावते. ज्या ठिकाणी उगम पावते तिथून देवप्रयाग पर्यंत या गंगा नदीला भागीरथी या नावाने ओळखतात. देवप्रयाग या ठिकाणी अलकनंदा नावाची नदी तिला येऊन मिळते आणि अलकनंदा व भागीरथी या दोन्हींचा संगम झाल्यानंतर तिथून पुढचा प्रवाह जो आहे त्याला गंगा या नावाने ओळखलं जातं. गंगा नदीची पूर्ण लांबी 2525 किलोमीटर आहे. त्यानंतर आपली असणारी नर्मदा आहे. नर्मदाचा उगम अमरकंटक या ठिकाणी होतो. मध्य प्रदेशमधून महाराष्ट्रामध्ये वाहते. ते महाराष्ट्राच्या वायव्येला फक्त नंदुरबार या एकाच जिल्ह्यातून 54 किलोमीटर वाहते. नंतर गुजरातमधून ती अरबी समुद्राला मिळते. तिची भारतातील लांबी 1315 किलोमीटर आहे. काही ठिकाणी बेसिकमध्ये 1290 किलोमीटर दिलेलं आहे. त्यानंतर तापी नदी तीही मुलताई टेकड्यामध्ये मध्य प्रदेशमध्ये उगम पावते. महाराष्ट्रामध्ये दोनदा प्रवेश करते. सुरुवातीला अमरावती जिल्ह्यात प्रवेश करते, नंतर मध्य प्रदेशमध्ये जाते आणि महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यामध्ये नंतर प्रवेश करते. आणि महाराष्ट्रामधून 208 किलोमीटर वाहत जाऊन गुजरातमध्ये जाते. गुजरातमधून अरबी समुद्राला मिळते. म्हणून प्रश्न क्रमांक 82चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 महानदी. त्यानंतरचा प्रश्न आहे 83. भारताचे पंतप्रधान हे खालीलपैकी कोणत्या सभागृहाचे सदस्य असतात? तर भारताचे पंतप्रधान हे राज्यसभा आणि लोकसभा या दोन्हीपैकी कोणत्याही सभागृहाचे सदस्य असले तरी चालतात. मात्र ब्रिटनमध्ये गेलं तर ब्रिटनचं कनिष्ठ सभागृह जे आहे त्याच सभागृहाचे सदस्य असले पाहिजेत पंतप्रधान होण्यासाठी. भारतामध्ये कोणत्याही सभागृहाचे सदस्य असले तरी चालतात. आणि पंतप्रधान होण्यापूर्वी किंवा पंतप्रधान पदाची शपथ घेण्यासाठी कोणत्याही सभागृहाचं सदस्य नसलं तरी सुद्धा पंतप्रधान होता येतं. पण ज्या दिवशी पंतप्रधान पदाची शपथ घेतली जाईल त्या दिवसापासून 6 महिन्याच्या आत राज्यसभा किंवा लोकसभा या दोन्हीपैकी एका सभागृहाचे सदस्य होणं हे त्यांना बंधनकारक आहे. म्हणजे ज्या पक्षाचं बहुमत आहे त्या पक्षानं जर एखाद्या
भारतीय नागरिकाला आमचा नेता असं निवडलं तर त्यांना पंतप्रधान पदाची शपथ देण्याची जबाबदारी राष्ट्रपतींची असते. मात्र 6 महिन्याच्या आत त्यांनी दोन्हीपैकी एका सभागृहाचं सदस्य होणं हे मात्र घटनेनं बंधनकारक केलेलं आहे. जसं सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचं पण तसंच आहे की सुरुवातीला ते कोणत्याही म्हणजे विधानसभा आणि विधान परिषद या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नव्हते, मात्र ते आता विधान परिषदेवर निवडून गेलेले आहेत. म्हणून प्रश्न क्रमांक 83चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न आहे 84. भारतातील कोणते शहर भारताचे पॅरिस म्हणून ओळखले जाते? तर भारताचे पॅरिस म्हणून जयपूर या शहराला ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 1. त्यालाच गुलाबाचे शहर असं सुद्धा म्हणतात, गुलाबी शहर असं सुद्धा म्हणतात, पिंक सिटी म्हणतात. आणि गुलाबाचे शहर मग कुणाला म्हणतात तर बंगळुरूला म्हणतात. गुलाबाचे शहर बंगळुरू आणि गुलाबी शहर म्हणजेच पिंक सिटी जयपूर आणि भारताचं पॅरिस सुद्धा जयपूरला म्हटलं जातं. म्हणून प्रश्न क्रमांक 84चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा प्रश्न आहे 85. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र प्रथम भारतात कोणत्या वर्षी वापरण्यास सुरुवात केली? तर 1998 साली सर्वप्रथम भारतात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा वापर सुरू झाला. म्हणून पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा प्रश्न आहे 86. चिपको आंदोलनाचे प्रणेते कोणाला म्हणतात? पर्याय क्रमांक 2 आहे सुंदरलाल बहुगुणा. बाबा पद्मनजी यांची यमुना पर्यटन ही कादंबरी स्त्रियांच्या दुःखाला वाचा फोडणारी होती. म्हणून प्रश्न क्रमांक 86चं उत्तर पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा प्रश्न आहे 87. पोलिओ लस कोणत्या शास्त्रज्ञांनी शोधली? तर साल्क आणि सेबिन या 2 शास्त्रज्ञांनी पोलिओची लस शोधलेली आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 87चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1 व 2. रॉबर्ट कॉकनी देवीची लस शोधलेली आहे. त्यानंतर 88 प्रश्न क्रमांक 88. 1 ग्रॅम सोने या धातूपासून किती किलोमीटर तार काढता येईल? तर 1 ग्रॅम सोन्यापासून 2 किलोमीटर तार काढता येते आणि 1.27 ग्रॅम प्लॅटिनम पासून 2.5 किलोमीटर तार काढता येते. म्हणून प्रश्न क्रमांक 88चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा प्रश्न आहे 89. कॉमनवेल्थ व न्यू इंडिया ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली? तर ही वृत्तपत्रे पर्याय क्रमांक 2 ॲनी बेझंट यांनी सुरू केलेली आहेत. मग दादाभाई नौरोजी यांनी काय रास्त गोपतार सुरू केलेलं आहे. राजाराम मोहन राय यांनी संवाद कौमुदी सुरू केलेलं होतं आणि महात्मा गांधी यांनी हरिजन सुरू केलेलं आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 89चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ॲनी बेझंट. ॲनी बेझंट यांनी होम रूल लीगची स्थापना केली मद्रास अड्यार या ठिकाणी. आणि त्यानंतरचा प्रश्न आहे 90. महाराष्ट्र होम रूल लीग चळवळ कोणी सुरू केली? तर महाराष्ट्रामध्ये होम रूल लीग चळवळ लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेली आहे. ॲनी बेझंट यांनी अड्यार या ठिकाणी सुरू केली. महात्मा फुले यांनी स्त्रियांना शिक्षण देण्यासाठी पहिली 1848 साली स्त्रियांसाठीची शाळा सुरू केली, मुलींसाठीची शाळा सुरू केलेली आहे. महात्मा गांधी 1915ला भारतात आले. म्हणून प्रश्न क्रमांक 90चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लोकमान्य टिळक. त्यानंतरचा प्रश्न आहे 91. भारताचे सर्वात प्रदीर्घ सेवा करणारे पंतप्रधान कोण आहेत? प्रदीर्घ सेवा करणारे म्हणजे सर्वात जास्त काळ पंतप्रधान पद कोणी भूषवलेलं आहे? तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी. हंगामी काळापासून हंगामी सरकारमध्ये ते पंतप्रधान म्हणून 1946ला निवडले गेले, कारण संविधान सभा हीच हंगामी सरकार म्हणून काम करत होती. त्यावेळेपासून 1964 पर्यंत त्यांच्या मृत्यूपर्यंत तेच पंतप्रधान होते. जवळपास 17 वर्षाचा काळ ते भारताचे पंतप्रधान होते. म्हणून त्यानंतर इंदिरा गांधी 1966 पासून 1977 पर्यंत पंतप्रधान होत्या आणि 80 पासून 84 पर्यंत.
म्हणजे 11 आणि पुढचे 4 जवळपास 15 वर्षांचा काळ ते पंतप्रधान होत्या. मनमोहन सिंग 2004 पासून 2014 पर्यंत पंतप्रधान होते, 10 वर्ष. राजीव गांधी हे 1985 पासून म्हणजे 84च्या एंड पासून जवळपास 1989 पर्यंत हे पंतप्रधान होते. म्हणून प्रश्न क्रमांक 91चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा प्रश्न आहे 92. लायन फ्लॅग असे कोणत्या देशाच्या ध्वजात संबोधले जाते? तर पर्याय क्रमांक 4. श्रीलंका या देशाच्या ध्वजाला लायन फ्लॅग असं संबोधतात. त्याला सिन्हा फ्लॅग असंही म्हणतात. आता या फ्लॅग मध्ये लायन आहे, एका बाजूला 2 पट्टे दिलेत, एक हिरवा आणि दुसरा ऑरेंज. हिरवा कलर दाखवतो मुस्लिम म्हणजे श्रीलंकेतील मुस्लिमांचं प्रतीक आहे आणि ऑरेंज कलर दर्शवतो श्रीलंकेमधील तमिळ लोकांचं प्रतिनिधित्व त्या ऑरेंज पट्ट्यामध्ये दिसतंय. म्हणून प्रश्न क्रमांक 92चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतरचा प्रश्न आहे 93. महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात केव्हा परतले? तर भारतामध्ये 9 जानेवारी 1915 या दिवशी परतलेले आहेत. पर्याय क्रमांक 1. महात्मा गांधीजींचं नाव मोहनदास करमचंद गांधी, जन्म 2 ऑक्टोबर 1869 आणि त्यांचा मृत्यू 30 जानेवारी 1948. आता महात्मा गांधीजींना महात्मा असं रवींद्रनाथ टागोर यांनी संबोधलं आणि राष्ट्रपिता सुभाषचंद्र बोस यांनी म्हटलं. म्हणजे महात्मा गांधीजींना महात्मा ही पदवी रवींद्रनाथ टागोर यांनी दिली आणि राष्ट्रपिता ही पदवी सुभाषचंद्र बोस यांनी दिलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 94. महाराष्ट्र पठाराची निर्मिती किती वर्षापूर्वी झाली? तर महाराष्ट्र पठाराची निर्मिती 70 दशलक्ष वर्षापूर्वी म्हणजेच 7 कोटी वर्षापूर्वी झालेली आहे. आता महाराष्ट्र पठार निर्माण होण्यासाठी 29 वेळा भ्रंशमूलक उद्रेक झाला. म्हणजे महाराष्ट्र पठारावरती भेग पडायची, त्यानंतर जमिनीतून लावारस वरती यायचा, तो थंड व्हायचा, परत भेग पडायची, लावारस वरती यायचा, थंड व्हायचा, असं 29 वेळा 7 कोटी वर्षापूर्वी घडलेलं आहे. आणि त्या लावारसाच्या संचयनातून ही महाराष्ट्र पठाराची भूमी बनलेली आहे. म्हणून 94चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा प्रश्न आहे 95. खालीलपैकी कोणते ठिकाण कुंभमेळ्याशी संबंधित नाही? आता कुंभमेळा हरिद्वार, अलाहाबाद, उज्जैन आणि महाराष्ट्रातील नाशिक या 4 ठिकाणी कुंभमेळा भरतो. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक 12 वर्षातून कुंभमेळा भरतो. तर यामध्ये पर्याय क्रमांक 4 आहे वाराणसी या ठिकाणी कुंभमेळा भरत नाही. नाशिकला कुंभमेळा जो झालाय तो 2015 साली झालेला होता. आता पुढचा जो कुंभमेळा होणार आहे तो 2027 साली होणार आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 95चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतरचा प्रश्न आहे 96. पेशव्यांच्या काळात चौथाई या नावाने ओळखले जात होते? तर पर्याय क्रमांक 4 कर जो होता तो चौथाई या नावानं म्हणजे 25% कर. त्यानंतरचा प्रश्न आहे 97. सिप्रेमी हे औषध कोणत्या कंपनीने तयार केलेलं आहे? सिप्रेमी हे सिप्ला या कंपनीनं तयार केलेलं आहे. कोरोनावरचं औषध आहे. रेमडेसिवीर या औषधाचं जेनेरिक औषध म्हणून त्यांनी तयार केलेलं आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 97चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सिप्ला. त्यानंतरचा प्रश्न आहे 98. बाबा आमटे हे टिंबटिंबच्या निर्मूलनाशी संबंधित आहे, कुष्ठरोग निर्मूलनाशी संबंधित आहे. त्यांचं आनंदवन ते कुष्ठरोगासाठीच त्यांनी सुरू केलेलं आहे. बाबा आमटेंचं नाव आहे मुरलीधर देवीदास आमटे. त्यांचा जन्म 26 डिसेंबर 1914 हिंगणघाट येथे आणि मृत्यू 9 फेब्रुवारी 2008 आनंदवन या ठिकाणी झालेला आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 98चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न आहे 99. पुणे करारावर केव्हा स्वाक्षरी झाली? पुणे करार 1932 स्वाक्षरी झाली. पुणे करारालाच येरवडा करार म्हणतात, त्यालाच ऐक्य करार सुद्धा म्हणतात. आणि महात्मा गांधी आणि आंबेडकर या दोघांच्या मध्ये हा करार झालेला होता.
म्हणून त्यांना त्या कराराला गांधी आंबेडकर करार सुद्धा म्हणतात. आता या करारावरती सही डॉक्टर आंबेडकरांनी केलेली आहे, मात्र महात्मा गांधीजींच्या वतीनं मदन मोहन मालवीय यांनी सही केलेली आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 99चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1932. त्यानंतरचा प्रश्न आहे 100. थिओडोर रूझवेल्ट हे अमेरिकेचे टिंबटिंबवे राष्ट्राध्यक्ष होते. तर 26वे राष्ट्राध्यक्ष होते, पर्याय क्रमांक 2. आता हा प्रश्न विचारण्याचे कारण असं आहे की थिओडोर रूझवेल्ट यांचा पुतळा न्यूयॉर्क या शहरामध्ये आहे आणि तो पुतळा हटवण्याचा प्रस्ताव मंजूर केलेला आहे. आता हा वादग्रस्त विषय, त्याच्यावरती डोनाल्ड ट्रम्प यांनी सुद्धा फक्त हे हास्यास्पद आहे असं वक्तव्य केलेलं आहे. त्यामुळं थिओडोर रूझवेल्ट कितवे राष्ट्राध्यक्ष होते हे माहित पाहिजे. कोणत्या काळात होते तर 1858 या ह्याच्यामध्ये होते. त्यानंतर ते नैसर्गिक इतिहासाचे लेखक सुद्धा होते, म्हणून त्यांचा पुतळा म्हणजे नैसर्गिक इतिहासाचे लेखक आहेत त्याची आठवण म्हणून हा न्यूयॉर्क शहरामध्ये पुतळा उभा केलेला होता. आणि तो पुतळा वर्णद्वेषी ठरतोय असं काहींचं म्हणणं आहे, त्यामुळे तो हटवला जाण्याची शक्यता आहे. तो ठराव मंजूर केलेला आहे, पण कधी हटवला जाईल हे मात्र स्पष्ट केलेलं नाही. म्हणून प्रश्न क्रमांक 100चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर मित्रांनो, टेस्ट क्रमांक 23 मधील सामान्य ज्ञानचं आपण विश्लेषण पाहिलेलं आहे. तर वारंवार विश्लेषण पाहत राहा, तुम्हाला नवनवीन माहिती मिळत जाईल, अपडेट माहिती मिळत जाईल आणि करंटशी रिलेटेड कोणते प्रश्न येतील याचा अंदाज करून आम्ही प्रश्न टाकत राहू, तुम्हाला त्याचं विश्लेषण देत राहू. तर तुम्ही असंच चॅनलवरती व्हिडिओ पाहत राहा. तर परत भेटू पुढच्या टेस्टच्या विश्लेषणामध्ये. तर तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.